न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। होळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं अवैध मद्य वाहतूक रोखण्यासाठी धडक कारवाई केली। 13 मार्च रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरा चेकपोस्ट येथे सापळा रचून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सकाळच्या सुमारास महिंद्रा स्कॉर्पिओ तसेच दुचाकी या वाहनांची तपासणी केली असता महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विविध ब्रँडचे 37 बॉक्स विदेशी मद्य आणि 29 बॉक्स बियर असा एकूण 9,44,080 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी अरुण अशोक धनगर राहणार त्र्यंबकेश्वर याला अटक करण्यात आली आहे। त्यांचे साथीदार फरार आहे। त्याचप्रमाणे पुरवठादार आणि खरेदीदारांचा शोध सुरू आहे। पुढील तपास निरीक्षक NH गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी अवैध मद्य व्यवसायाविरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिले असून नागरिकांनी कोणत्याही अवैध मद्य निर्मिती किंवा वाहतुकी संबंधी माहिती कळवावी असे आवाहन करण्यात आले आहे। ही कारवाई सणासुदीच्या काळात कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे। नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज इंडिया 27 मराठी नाशिक।